2015 मध्ये त्याने केवळ एक खेळ म्हणून धावायला सुरुवात केली आणि यानंतर अनेक राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर नोंदवत आपल्या नावाचा डंका वाजवला। आपल्या महाराष्ट्रामधीलच बीड जिल्ह्यातल्या मांडवा या छोट्याशा गावातून आलेलं हे पोरग पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे। होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्टीपल चेस अर्थातच अडथळ्याच्या शर्यतीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अविनाश साबळे याच्याबद्दल। पण अजूनही तुम्ही आपल्या लय भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार, मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय लय भारी। 13 सप्टेंबर 1994 मध्ये बीड जिल्ह्यातल्या मांडवा या छोट्याशा गावामध्ये अविनाशचा जन्म झाला। अत्यंत गरीब परिस्थितीत त्याचे वडील गुजराण करत होते, पण अविनाशच्या शिक्षणाच्या आड त्याने आपली गरिबी कधीच येऊ दिली नाही। शाळेला जाण्यासाठी त्याला दररोज 6 किलोमीटर पायपीट करायला लागायचे आणि या दरम्यान धावत शाळेला जायच्या नादात त्याला धावण्याची आवड निर्माण झाली। 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तो सैन्यात भरती झाला। 5 महार रेजिमेंट मध्ये तो रुजू झाला। सियाचीन, राजस्थान, सिक्कीम यासारख्या ठिकाणी त्यानं सेवा बजावली। सैन्यात भरती झाल्यानंतरच त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली। सैन्याच्या ऍथलेटिक्स प्रोग्राम मध्ये तो सहभागी झाला आणि 2017 नंतर स्टीपल चेस अर्थातच अडथळ्याच्या शर्यतीमध्ये त्यानं धावायला सुरुवात केली आणि तिथून पुढे अनेक राष्ट्रीय विक्रम त्यानं आपल्या नावावर नोंदवले। 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं। 68 वर्षांमध्ये अडथळ्याच्या शर्यतीमध्ये अर्थातच स्टीपल चेस मध्ये सहभागी नोंदवणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला। दुर्दैवानं या ऑलिम्पिक मध्ये अविनाशला पदक मिळवता आलं नाही, पण सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये तो अत्यंत जोमानं उतरलाय। संबंध भारताच्या अपेक्षा अविनाशच्या पदकाकडे आहेत। या वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्यानं पदक जिंकावं अशा शुभेच्छा देऊया। आणि अविनाश साबळेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।